आता आम्ही जादू टोना करणार आहे. अशी सकाळ तुम्हाला फक्त गावालाच बघायला भेटेल. त्यासाठी तुम्हाला गावाला जायला पाहिजे रोज, म्हणजे हप्त्याने तरी. आम्ही गेलो, झाले अंघोळ बिंघोळ माझी, ना गेलो जांभळं तोडायला. हे बघा एवढी जांभळं तोडलीत, अजून तोडायची होती. मग परत गुड्डूला वरती चढवला, गुड्डू गेलं झाडावरनं. आम्ही ताडपत्री लावून बसलो होतो धरून. वरती बोलून हलका होतं झाड. मग काय धावा धबधबा पडली. नंतर काय त्याला उतरतं जमायला. मग काय नंतर एक निघालो मामाच्या घरी जायला. हे बघा कसा व्ह्यू आहे आमच्या इकडे, कोकणवाडीचा व्ह्यू आहे ह्यो. एकदरा रोडला आहे. नुसता पवन चक्क्यानं फुल लदासारखा फील येतो. मग काय तिथनं लगेच आलो टाकेत. टाकेतवर निघालो आणि लगेच वाडीला आलो, गंभीरवाडीला. मामाच्या गावी म्हणजे मावशीची हळद होती, ती पण होऊन गेली ती लवकरच. आम्ही लेट आलो होतो. इथं जरा आलो झाडाखाली नेटवर्कमध्ये बसलो, जरा काम होतं म्हणून. मग लगेच निघालो मावशीचा पोराला घेऊन आंबे तोडायला. मग त्याला सोडलं मावशीच्या इथं आणि मी निघालो दुर्गाची घरी जायला. तिथं आल्या समुद्रात हा निंबाचं झाड होतं. हा बघ त्याचं घर आहे. आणि इकडं चढलाय तो पाला तोडायला. तो वाटतं बनवा तरी काय जादू करायचा म्हणून चढलाय पाला तोडत. आता आम्ही जादू टोना करणार आहे. ज्या नजर लावतो ना त्याची. तिथनं पहिले पळालो तर माझ्या जादूटोणा करल म्हणून आलो की आंबे तोडायला. बावड्याने एवढे आंबे तोडले, ते आंबे तोडून झाले. आणि इकडं बघा भाई केवढा मोठा आंबा आहे ह्यो. आंबा आहे का पपई आहे, कलबी आंबा आहे बरं का काही. तुमच्या इकडे असेल तर कमेंट करून सांगा एवढे मोठे आंबे. आणि हा बघा रात्रीचा व्ह्यू, म्हणजे कसं एवढं एक नंबर वातावरण झालंय. लगेच तिथून गोणी बिणी भरले बघा, एवढी मोठी गोणी. निघालो घरी जायला. ती घरी दिली ना दुर्गेशने, मी निघालो टाक्यातला जायला. आणि हा तोच मित्र माझा की बालवाडीपासून आम्ही सोबत येतो, अजूनपर्यंत सोबत आहे आम्ही. आणि आमचं गाव पण एकच आहे. मग काय लगेच निघालो आम्ही. आमचं काम तर काय झालं नाही. आणि एक मित्र आहे हर्षद म्हणून, हॉटेलला जायचं होतं आम्हाला. त्याच्या हॉटेलला गेलो, पण इथं तर काय हॉटेल बंद होता. मग तो दुसऱ्या हॉटेलला गेलो तीर्थावरती, तिथं पण त्याचं हॉटेल बंद होतं. मग त्याचं तोंड घेऊन आलो घरी. दुर्गेशला सोडलं घरी. काका काकी मस्त बसलेले, मस्त अंगणामध्ये अंगणात बोललो होतो. मग मी पण आलो घरी. घरी येऊन बघतो तो चुली का आलो पडीमध्ये. तर काय बनवलं मावशीने आणि जेवायला, तर बघितल्यानंतर तर मच्छी फ्राय केली होती मस्तपैकी ना भाकर. चुलीवरचं जेवण म्हणजे एकच नंबर. मग बाहेर येऊन बघतोय तर मामाने एसी पाठवले गावाला बाबांना. काय बाबांची मज्जा आहे. ब्लॉग आवडतं, लाईक अँड फॉलो करा गाईज.